आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी. राज्यात ठिकठिकाणी बुद्धवंदना, धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासियांशी संवाद साधणार. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा उद्या निकाल. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 3,000 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 917 अंकांची वाढ. सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ते मुंबईत सहकाराचं सक्षमीकरण आणि शासनाचं धोरण या विषयावर आयोजित परिसंवादात बोलत होते. सहकार चळवळीचं सिंहावलोकन करून त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण अधिक प्रगतिशील करण्यासाठी आणि सामान्य शेतकऱ्यालाही यात जोडून घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्यात स्मार्ट आणि ॲग्री बिझनेस प्रकल्प सुरू केले असून 10,000 गावांमधल्या प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रशिक्षण दिलं जात आहे. शिवाय त्यांना आर्थिक मदत देखील दिली जात आहे. जागतिक बँकेनं या प्रकल्पांचा अभ्यास करून त्याविषयी समाधान व्यक्त केलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. बिहारमध्ये बुद्धगया इथं थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार या देशांमधून लाखो अनुयायी बुद्ध जयंतीनिमित्त दाखल झालेत. या निमित्तानं महाबोधी विहारात विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सत्य, समानता आणि सौहार्द या तत्वांवर आधारित भगवान बुद्धांची शिकवण मानवतेसाठी मार्गदर्शक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्यात विविध ठिकाणी बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नाशिकमध्ये बुद्ध स्मारक इथं धम्मध्वजारोहण, बुद्धवंदना आणि बोधी वृक्षवंदनेसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. परभणी जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वज फडकावण्यात आला. तर नागपूर जिल्ह्यात कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथंही आज विशेष बुद्धवंदना आयोजित करण्यात आली होती. याशिवाय नागपूरमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त मोफत मोतीबिंदू तपासणी आणि नेत्र शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. 200हून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. कोल्हापुरात विविध सामाजिक शैक्षणिक संस्था संघटनांनी भगवान बुद्धांच्या मूर्ती आणि प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तर बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरासह ठिकठिकाणी धम्म रॅली काढण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तसंच ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर हे संबोधन असेल. तत्पूर्वी आज प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानी सैन्यानं दहशतवाद्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला, त्याचा प्रतिकार करणं भारताला भाग पडलं. त्यामुळे पाकिस्तानच्या नुकसानीसाठी ते स्वतःच जबाबदार आहेत, असं हवाई दल मोहिमा महासंचालक एअर मार्शल A.K. भारती यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं तिन्ही संरक्षण दलाच्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. भारताची लढाई ही पाकिस्तानी लष्कर किंवा नागरिकांशी नसून दहशतवाद्यांशी होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची सुरक्षा व्यवस्था अभेद्य होती, ती भेदणं पाकिस्तानला अशक्य होतं, असं भारती म्हणाले. आकाश या हवाई संरक्षण प्रणालीच्या कामगिरीचा त्यांनी विशेष उल्लेख केला. भारतानं पाकिस्तानच्या नूर खान एअरबस आणि रहीम यार खान एअरबसचा अचूक वेध घेतल्याचं भारती यांनी सांगितलं. भारतीय सैन्यानं ज्या ताकदीनं आणि अचूकतेनं ऑपरेशन सिंदूर राबवलं ते अभूतपूर्व असून राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांची संयुक्त बैठक आज वर्षा या निवासस्थानी झाली. त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि यापुढे घेण्याच्या खबरदारीबद्दल तसंच संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतिमान समन्वय यंत्रणा उभारण्यावर बैठकीत चर्चा झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च 2025मध्ये घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे, असं मंडळाच्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील. भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 2,975 अंकांची वाढ नोंदवत 82,430 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 917 अंकांची वाढ नोंदवत 24,925 अंकांवर बंद झाला. ही चालू वर्षातली आत्तापर्यंतची सर्वोच्च वाढ आहे. परकीय गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आणि जागतिक पातळीवरचे सकारात्मक संकेत यामुळे ही वाढ दिसून आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 82 पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं पदक तालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात 32 सुवर्ण आणि 25 रौप्य आणि 25 कांस्य पदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक 43 पदकांसह दुसऱ्या तर राजस्थान 26 पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटपटू विराट कोहलीनं आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे. विराटनं त्याच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 123 सामन्यांमध्ये 46.85 सरासरीनं 9,230 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर विराट हा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल याच्यानंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतक करणारा विराट कोहली दुसरा क्रिकेटपटू आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली 2019मध्ये भारतीय संघानं ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा बॉर्ड गावस्कर करंडक कसोटी मालिका जिंकली. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार आणि जखमी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात भादुर्णी इथं आज सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघानं हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात गेल्या 2 दिवसात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे पोलिसांसाठी नव्यानं बांधलेल्या इमारतीतल्या घरांच्या खिडक्या निखळल्या. जालना शहरासह जिल्ह्यातही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही आज दुपारच्या सुमाराला अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नाशिक शहराला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं तर मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडल्यानं वीज पुरवठाही काही काळ खंडित झाला. अवकाळी पावसामुळे झाड अंगावर पडल्यानं नाशिकमध्ये आज एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर काल एका युवतीचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातल्या 600 गावांमधल्या 14,613 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगासह अनेक ठिकाणी आज दमदार पावसानं हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या पावसानं तापमानात मोठी घट झाली आहे. लातूर शहर आणि परिसरातही आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी. राज्यात ठिकठिकाणी बुद्धवंदना, धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासियांशी संवाद साधणार. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा उद्या निकाल. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 3,000 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 917 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:20 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.